हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये. ॲक्च्युली झालं असं होतं की इडली आणि डोसा खाऊन आम्हाला एवढा कंटाळा आला होता, म्हणून आज मी उत्तप्प्याचा प्लॅन बनवला होता. इडलीचं बॅटर माझ्याकडे तसं तयारच होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, कन्सिस्टन्सी मला हवी तशी करून घेतली. मोठा कांदा बारीक चिरून घेतला, मोठं टमाटर होतं ते पण बारीक चिरून घेतलं, तशी कोथिंबीर माझ्याकडे होती तीही बारीक चिरून घेतली आणि इथे टेस्टसाठी थोडंसं तिखट लावायसाठी मी लाल मिरची भुरभुरली आहे. जर तुमच्याकडे पावभाजी मसाला असेल, थोडासा चाट मसाला असेल तर तेही तुम्ही यावरती टाकू शकता. आता थोडंसं तेल टाकलं आणि क्रिस्पी असा उत्तप्पा माझा इथे तयार झाला होता. आता आज मी तुम्हाला ना माझा एक प्लॅन सांगणार आहे, तो म्हणजे कोणता की 2026 बद्दलचा. कारण की 2025मध्ये मी असं असतं की नेहमी आपल्याला झाल्याच्या नंतर आपल्या चुका कळतात, तर मलाही असंच झालेलं आहे. निगेटिव्ह लोकांमध्ये मी खूप फसली होती. सो मला या 2026मध्ये निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचे. भलेही एकटं राहिलं, भलेही एकटं निवांत राहिलं तरी चालेल, पण मला निगेटिव्ह लोकांच्या आजूबाजूला राहणं किंवा निगेटिव्ह लोकांमध्ये राहणं आवडत नाही. त्यातल्या त्यात आता साहजिकच आहे, कुणालाच आवडत नाही, पण कळत नकळत आपण त्यामध्ये फसला जातो बऱ्याच वेळा. किंवा आपण किती जरी चांगलं वागलं तर निगेटिव्ह लोक जे असतात ना, ते आपल्यासोबत तेवढा सपोर्टिव्हली वागतच नाहीत. काही लोक असे असतात की आपण कितीही त्यांच्यासोबत चांगलं वागलं तरी ते लोक आपल्यासोबत बिहेव चांगलं करत नाहीत. आणि नेमकं माझ्यासोबत असंच होतं. त्यामुळे मला एकट्यात राहायला, एकांतात राहायला आवडतं. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण नको म्हटलं तरी अपेक्षा ह्या लोकांकडून करतच असतो. मग आता अपेक्षा ठेवणंही नको आणि कुणाच्या अपेक्षेला पुरेपूर होणंही नको. त्यामुळे माझा 2026 बद्दलचा सर्वात महत्त्वाचा प्लॅन म्हणजे वेळ स्वतःसोबत घालवणं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं हाच आहे. आता 2026 बद्दल तुम्ही पण असे काही प्लॅन केलेच असतील नक्कीच, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओच्या बाजूला काळं बटन दिलेलं आहे, ते काळं बटन दाबा, जेणेकरून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसाल आणि असे नवनवीन रेसिपीचे किंवा मोटिवेशनल व्हिडिओज मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे येत्या काळामध्ये. सपोर्ट असू द्या, लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. असो, आता हा माझा उत्तप्पा तयार झाला होता. पिलूला मी सर्व करून दिला, पिलूच्या पप्पालाही सर्व करून दिला आणि खरं सांगते भन्नाट असा छान उत्तप्पा झाला होता. तुमच्याजवळ अदर जर यामध्ये व्हेजिटेबल्स असतील तर तुम्ही व्हेजिटेबल यामध्ये टाकू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान असा क्रिस्पी डोसा इथे तयार झालेला आहे. पहिले मला डोसा वगैरे बनवायला येत नव्हता, पण जेव्हापासून माझा पिलू झालेला आहे तेव्हापासून मी सगळ्याच रेसिपी ट्राय करते. प्रत्येक आईचं असंच असेल, हो ना? भेटूया.